बिचारे आजोबा, मला माहित असलेला अशोक नाहीच आहे हा. हा कुणीतरी वेगळाच माणूस आहे. मी माझ्या आठवणीतल्या अशोकला भेटायला आली, ज्याच्या प्रेमात वेणू पडली होती. भेटेल मला तो? बरं झालं देसाई भेटलात ते. हा का हो, काय झालं? अहो कोण आलायत ह्या बाई? बरं त्या आल्यापासून माझ्यावर काय आवाज चढवतायत? बाई? कोण बाई? या माझगावकरांच्या घरच्या सर्कशीचा प्रकार वाढतच चाललाय. आधी ते एकटे राहत होते भूतासारखे, नंतर त्यांची ती 3 कार्टी आली, नंतर ते मूर्ख राधा आणि किशा, मध्येच तो अर्जुन येऊन गेला, आणि आता या बाई. यांना काय माहितीये आमच्या सोसायटीत काय चालतं आणि आम्ही कसं सहन करतोय ते? बरं जो तो आमच्यावरच आवाज चढवतोय. हे बघा, मला नीट सांगाल का काय ते? सांगतो या, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा माझा आरसा त्या ईशानने फोडलाय. अरे देवा. बरं याची कंप्लेंट करायला माझगावकरांकडे गेलो तर त्या पाहुण्या बाई मलाच बडबडायला लागल्या. अहो यांना कुठे माहितीये आपण या सोसायटीत कसे राहतो, यांच्यामुळे काय काय सहन करतो. हे माझगावकर एरवी सगळ्यांना शिस्त लावतात. अरे स्वतःची कार्टी बघा जरा. तोरणे, काही बोलून उपयोग नाहीये. लाखो वेळा तक्रार करून झाल्या. आता ना काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे. आणि देसाई हे फक्त तुम्ही करू शकताय. नाही आता मी करतोच ना, करतोच. माझगावकर अजून शाळा घ्यायची का? व्हॉट आर यू सेइंग आजोबा? तुम्ही नाटकात काम करायचात आणि आजोबा प्रोफेसरची नक्कल करायचे. आजोबा लास्ट टाइम मी आमच्या प्रोफेसरची नक्कल केली तेव्हा तर केवढं लेक्चर दिलं तो. आणि आजोबा कुत्र्याचे आवाज काढून सगळ्यांना उठवायचे. आजोबा तुमच्याकडे तर एकदम असं म्हणजे गॉबलिन एनर्जी आहे. तुम्ही गॉबलिन आहेत, गॉबलिन 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 एनर्जी? हा म्हणजे काय आहे ना, आमच्या शाळेत एक मुलगा आहे, तो खूप 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 मस्ती करतो. मग आम्ही त्याला गॉबलिन बोलतो. गॉबलिन 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 गॉबलिन. तुमच्या आजोबांच्या मस्तीखोरपणाचे पाढे वाचले ना तर अख्खा दिवस कमी पडेल. एवढा मस्ती करत. सांगू का? सांगा ना प्लीज प्लीज सांगा ना. म्हणजे कसं आम्हाला पण आयडिया मिळेल. आयडिया म्हणजे मी खोटं बोलते म्हणाला. मी थापा मारते ना. थापाड्या आता मी सांगतेच. एकदा तुमच्या या आजोबाने आपल्या मित्राशी पैज लावली आणि चाळीतल्या प्रत्येक घरात जाऊन तो पोटभर जेवून आला, प्रत्येकाला वेगवेगळं कारण देऊन. आणि ते जेवण यांनी पचवलं. केवढी राक्षसी ऍपिटाईट याची. आता खोटं बोललं तर राग येऊन राहतो. हत्तीचे दात दाखवायचे वेगळे, खाचे वेगळे. एकदा मध्यरात्री त्यांनी चाळीतल्या प्रत्येक घराला कुलूप लावलं. याचं कुलूप उघडतो की नाही बघा. का असं? का म्हणजे का असं विचारायचं नाही बाळ. महाशयांना वाटलं त्यांनी तसं केलं. बरं, एकदा मध्यरात्री नंतर स्मशानात जाऊन एकट्यानं गाणं गाण्याची पैज लावली आणि तो जिंकला. काय बाप्पा, आता असा कसा झाला? बायको लवकर गेली ना, हा परिणाम होतेच. समोर बघा. आजोबा तुम्ही मध्यरात्री जाऊन स्मशानात गाणं म्हणायची पैज लावली आणि जिंकलात? म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटली का? भीती? भूताचा भाऊ आहे तो, त्याला कसली भीती? म्हणजे तुम्हाला पण ओरडत असतील ना आजोबा? आता मला ओरडतात तसे. खूप खूप ओरडायचे रोज. पण त्याला ते आवडायचं, कारण ओरडा खाणं त्याचा छंद होता, हो की नाही? पण अशोक, तू आमच्या चाळीची जान होतास रे, जान.
15 ऑगस्ट 26 जानेवारी पतंग स्पर्धा, गणपती, दिवाळी, दसरा, कुणाच्या घरचं लग्न, कुणाला दवाखान्यात नेणं, ही सगळी कामं तो आवडीने करायचा आणि त्याच्यासाठी अशोक आणि अशोकच लागायचा सगळ्यांना. म्हणजे अख्ख्या गावाला मी लागायचो ना तसा. कधी समोर बघा. यू वर अ लवेबल रास्कल. ए पण तू एवढा कसा बदललास? ते दिवस वेगळे होते. ते दिवस वेगळे आहेत. जबाबदारी घ्यायला गेलो आणि मजा मस्ती मागे पडली. हम्म. घरच्या लोकांची काळजी करायला लागलो आणि बेफिक्री विसरलो. अंगातली रग कंट्रोल करता ती कधी संपली हे मला कळलंच नाही. आणि फक्त राहिली ती शिस्त म्हणजे शिस्त. सगळ्यांचं तसं होतं. इतरांचं राहू दे, पण मी नाही तुला असं बदलू देणार. अशोक, यू वर अ स्टार अँड यू विल ऑलवेज बी अ स्टार. मुलानो, तुम्हाला तुमचे आजोबा जसे होते तसं त्यांना बघायचंय का? येस. मग बघाच मी तुमच्या आजोबांना 50 वर्ष मागे कसं नेते ते. बघून तिची जादू बघून. कम ऑन हिरो. आता बघाच खरी गम्मत जम्मत. गम्मत जम्मत, गम्मत जम्मत, गम्मत जम्मत, गम्मत जम्मत. गम्मत. देसाई, नुसता दम देऊन उपयोग नाहीये. या ईशान सारख्या मुलांना ना चांगलं फटकावूनच काढलं पाहिजे. नाही बरोबर आहे तुमचं. आपण कोण फटकवणार? त्यांच्या घरात 10 माणसांची 10 तोंड, 10 प्रॉब्लेम. या ड्युट्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? अरे मग बोर्डिंग मध्ये टाका म्हणावं, म्हणजे आमच्या तरी डोक्याचा ताप जाईल ना. नाही तर काय. बरं झालं अनिश भेटलास. अरे जरा तुझ्या पुतण्याला समजाव. का काय केलं त्यांनी आता? काय केलं? अरे माझ्या स्कूटरचा आरसा फोडलाय त्याने. आय एम सॉरी, चुकून झालं असेल हो. मी रिपेअर करून देतो तुम्हाला. अनिश काय आणि किती रिपेअर करणार आहेस? तो ईशान रोज तोडफोड करतोय आणि कटकटी करतोय. हे बघ, हे जर असंच चालू राहिलं ना तर शेवटचं सांगतो, त्या ईशानला ना सोसायटी आवारात खेळू देणार नाही. मग तुझे बाबा भांडायला आले ना तरी चालेल. हा, मी तर वाटच बघतोय योग्य मुद्दा मिळायची. योग्य मुद्दा मिळाला ना माझगावकरांना बरोबर सुनावणार आहे मी. हा बर. आणि तुझ्या घरी जे काही विचित्र माणसं आलेत ना त्यांना जरा समजाव. हे काही चालणार नाही. आगाऊपणा नकोय आम्हाला. हे बघा, आता जास्त होतंय. काही झालं ना तरी माझे मामा मामी आहेत ते. अरे ते नाही रे, तुझ्या घरी कोणतरी परदेशी दिसणारी बाई आली. कोण? अरे आम्हाला काय माहित? आम्हाला काय विचारतो? ठीक आहे, बघतो. या अनिशला काही सांगणं ना म्हणजे दगडावर डोकं आपडण्यासारखं आहे. देसाई ते काही नाही, उद्या मीटिंग लागते ना, बघून घेतो एकेकाला. हा, ते परदेशी बाई. ऑर्डर ऑर्डर. गेम कळला का? येस. हे बघ कसं आहे ते. 3 आणि त्याच्या पटीतले अंक. अंक म्हणजे नंबर्स. हा. ते स्किप करायचे. काय करायचे? स्किप करायचे, म्हणायचे नाहीत. ओके. फॉर एक्झाम्पल 3, 6, 9, 12 हे अंक म्हणायचे नाहीत. म्हणायचे नाहीत. ओके. ठीक आहे. ओके, चला स्टार्ट करा. स्टार्ट. चला. काय हे? राष्ट्रगीतासाठी उभे राहिलात? बसा. नाही ना, असा गेम खेळतो ना मी, तुम्हाला सगळ्यांना ना चक्कर येईल बघा. अहो, हा खेळ बसून खेळायचा आहे, डोक्याने. बसा. नाही ना तुम्हाला कळत. आमच्याकडे गेम ना असं उभे राहूनच खेळतात. आता बसून काय खेळतात? 3 पत्ती. अहो, तुम्ही कुठले खेळ कसे खेळता हे मी सवडीने ऐकून घेईन. आता माझ्याकडे वेळ नाहीये, त्यामुळे बसा. बसा. वा, डोळे बघा, भीती वाटायला लागली ना मला. उठा.
ए चल 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 बाप्पा तुम्ही मी डोक्याचा गेम खेळून राहिलो ना चल 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 बाप्पा डोक्यावर पडूनच तर डोकं गेलं तुमचं आ आता कायचं डोक्याचा गेम खेळता तुम्ही चला बरं नाही तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही गेम चालू कर बरोबर आहे तुमचं डोक्याचा आणि यांचा काही संबंध नाही हो तरीही मी त्यांना गेम मध्ये घेतलाय म्हणजे बघा माझा मोठेपणा चला आता सुरू करूया 1 2 4 काय झालं 3 कुठे बोलला अहो 3 म्हणायचं नाहीये 3 म्हणायचं नाही ओके 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 बरं आता परत सुरू करूया 3 म्हणायचं नाही अहो 3 म्हणायचे नाहीये तेच म्हणतो मी 3 म्हणायचं नाही करून आले तुम्ही चुप बसा ना अहो 3 म्हणायचे नाहीच आहेत किशा भाऊ भाऊ देऊ ब्रदर भैया तुम्हाला ना 3 म्हणायचं नाही घ्या 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 ते आणि घाला यायच्या टायकात तीच लायकी आहे तुमची काय नाही काय चाललंय तुमचं बघा बघा तुमच्या मिसेस किती हुशार आहेत त्या आणि तुम्हाला स्वामी म्हणतायत स्वामी कुठे माहितीये ना त्यांचं डोकं एनिवे नको 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 गप्प बसा त्यामुळे आपण आता असा गेम खेळूया ज्याच्या डोक्याचा काही संबंध नाही तुम्हाला म्हणजे यांना काहीच त्रास नको ओके चालेल तुम्हाला चला खेळूया आता काय झालं का उभे राहिला होतात अनिश काका हाय ओ हॅलो अनिश मला ओळखलं नाहीस अरे मी वर्षा तुझ्या आई बाबांची मैत्रीण